फेक वोटिंग कार्ड अशा पद्धतीने बनवलं जातं असं आमचं मत आहे। पुढे घ्या। याच्यामध्ये यादीवरील माहिती, नाव, पत्ता, वय, मतदान केंद्र, अनुक्रमांक हे सगळं असतं। फक्त काय बदलतात तर याच्यामध्ये फोटो बदललेला जातो। पुढे घ्या। आता ह्याच्यात आम्ही हे घेणार होतो आता ऑनलाईन, पण झालं असं कदाचित ती वेबसाईट ब्लॉक केली असं आम्हाला कळतंय। आता आज पहाटे आम्ही जेव्हा एक इलेक्शन कमिशनचं खोट्या वेबसाईटवरनं पण खऱ्यासारखं दिसणारं हे वापरणार नाही आम्ही कधी, पण हे जे आम्ही बनवलंय नाव आहे मराठी आणि मेलोनी यांचं मी एक तिथं इलेक्शन कमिशनचं वोटिंग कार्ड तिथं आम्ही बनवलं। हे काय ॲक्च्युअल वेबसाईटवर बनवलेलं नाही, ही वेगळी वेबसाईट आहे। ती काही वेळ चालती, नंतर ती बंद करून टाकली जाते। इलेक्शनच्या वेळेस अशा अनेक वेबसाईट तिथं काढल्या होत्या। ॲक्च्युअल वोटिंग कार्ड हे त्या ठिकाणी बनवलेलं आहे। गेल्या वेळेस आम्ही एक वेबसाईट दाखवली, त्याच्यावर तुम्हाला आधार कार्ड करून दाखवलं आणि मग ती वेबसाईट कदाचित आता बंद झाली। हे खरं तर आत्तापर्यंत चालू होती, पण दुर्दैवाने आता ती बंद झालेली आहे। मग अशा पद्धतीने हे वोटिंग कार्ड तिथं बनवलं जातं, म्हणजे आधी आधार कार्ड, आता वोटिंग कार्ड। आता याच्यामध्ये आपण सर्वांनी समजा हे फेक आहे, हे खोटं आहे, याचा वापर आम्ही करणार नाही। पण असे कार्ड जेव्हा तिथं मतदार घेऊन जातात आणि जेव्हा खोटे मतदान म्हणजे भाड्यावर आणलेले परप्रांतीय जी मुलं आपल्याकडे राहतात त्यांना अशा पद्धतीने कार्ड केलं जातं, माहिती भरली जाते, फोटो बदललेला जातो आणि मग ते जाऊन तिथं मतदान करतात आणि सगळा घोळ त्या ठिकाणी तिथं या सगळ्या गोष्टीचा होतो असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे। त्यामुळे इलेक्शन कमिशनला आम्ही खरं तर विनंती करतो, एक दुबार नावं जी आहेत ज्याच्यामध्ये 1 स्टार 2 स्टार 3 स्टार सुरू झालं का असं केलंय आम्ही। ती वेबसाईट कदाचित आता बंद पडलेली आहे, आता कुणीतरी नवीन वेबसाईट काढेल। अशा पद्धतीने हे सगळं फेक आहे, सगळं खोटं आहे। फक्त इलेक्शन कमिशनला आम्ही दाखवून देतोय अशा वेबसाईटचा वापर करून अशा पद्धतीने तिथं खोटे वोटिंग कार्ड बनवले जातात आणि हे वोटिंग कार्ड खोट्या माणसांच्या नावाने दुसरीच माणसं येऊन मतदान करून जातात आणि तिथंच वोट चोरी होते, तिथंच सगळा घोळ होता आणि हेच आमचं सगळ्यांचं मत आहे। त्यामुळे जे काय 1 स्टार 2 स्टार 3 स्टार असं आम्ही तिथं सायनेज देऊ असं जे काही इलेक्शन कमिशनने सांगितलंय, 2 दिवसामध्ये ही यादी तुम्ही जाहीर करा अशी विनंती तिथं आम्ही करतो आणि अशा पद्धतीने ज्या गोष्टी होणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।